हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आता सध्या चैत्र चालू आहे, तर चैत्र म्हटल्यावरती आमरस पुरी हवीच। तर आमरस पुरी कशी बनवायची याची आता आपण रेसिपी बघणार आहोत। ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कशा बनवायच्या, त्याचबरोबर आमरस दोन पद्धतीने कसा बनवू शकतो तेही आज आपण बघणार आहोत। इथे हा बघा मस्त क्रीमी असा आमरस आहे, त्याचबरोबर इथे हा पल्पी आमरस आहे। आता आपण दोघांची रेसिपी बघून घेऊया। आता आपण दोन पद्धतीने आमरस बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर पहिली पद्धत जे आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला आंबा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे, कुठे असं किडलेला नाहीये ना। देठाचा जो भाग आहे तो सुरुवातीला काढायचा नाही आपल्याला। आता आपल्याला व्यवस्थित हा असा सगळीकडनं दाबायचा आहे, म्हणजे त्यातला रस आपाप आतमध्ये तयार होईल आणि एकत्र गोळा होईल। चारी साइडने पूर्ण व्यवस्थित दाबून घेऊया। आता आपला आंबा एकदम मऊ झालेला आहे। ज्या बाउल मध्ये आपल्याला आमरस काढायचा आहे तो बाउल घ्यायचा आपण, आणि आता हे अलगद वरचं टोक आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। आणि आता आपल्याला हे दाबून दाबून आमरस काढायचा आहे। किती मस्त पल्पी असा आपला आमरस निघालाय। त्याचबरोबर आता बाट्याला जो काही गर राहिलेला आहे तो पण आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला आमरस हा रेडी आहे। आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत। आता आपण आमरस बनवायची दुसरी पद्धत बघणार आहोत। त्यासाठी मी इथे हापूस आंबा घेतलेला आहे। देठाकडचा भाग आपण काढून घ्यायचा आहे। आणि ह्या पद्धतीने आंबा आपण कापून घेणार आहोत। आता आंब्याचा जो अर्धा भाग आहे त्याला आपण अशा चिरा पाडून घेणार आहोत। आणि सालापासून आपण गर वेगळा करून घेणार आहोत। ह्याच पद्धतीने उरलेल्या आंब्याचा पण मी गर काढून घेते। सुरीने मी उरलेला पण गर काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी आणखीन दोन आंबे घेतले, त्याचा पण मी गर काढून घेतलेला आहे। आता हे जे काप आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। ह्यात आता मी साखर घालते। एका आंब्याला 1 चमचा, याप्रमाणे मी आता 3 आंबे घेतलेले, मी 3 चमचे साखर घालते। साखर ऑप्शनल आहे, पण आमरस गोड असेल तरच चांगला वाटतो। म्हणजे आंबा आपण नुसता खाताना थोडासा कमी गोड असेल तरी तो काही वाटत नाही, पण आमरस मात्र आपल्याला गोडच लागतो। त्या हिशोबाने आता मी साखर घातलेली आहे। आता आपण मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत।
तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडंसं दूध घालू शकता, पण मी दूध नाही घालत, कारण दूध घातल्यावरती मग त्याला मिल्कशेकचा फ्लेवर येतो. आपल्याला आमरस म्हणजे प्युअर आमरसच बनवायचा आहे. तर ते मिक्सरमध्ये मी फिरवून घेते. आपल्या दुसऱ्या पद्धतीने पण बनवलेला आमरस रेडी आहे. आता मी दोन्ही आमरस फ्रीजमध्ये ठेवते, कारण आमरस थंड असेल तर जास्त छान लागतो खायला. तोपर्यंत आपण आता पुऱ्या बनवून घेऊया. आमरस बनवायच्या आधी मी ते पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतलं होतं. पोळ्यांसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे, फक्त हे थोडं घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे. आणि आमरस बनेपर्यंत मी ते झाकून ठेवल्यामुळे ते व्यवस्थित मुरलेलं आहे. आता आपण पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. इथे मी त्याचबरोबर ते तेलही तापत ठेवलेलं आहे. पुऱ्या बनवण्यासाठी मी एक छोटासा गोळा घेतलाय. आता आपल्याला पुऱ्या बनवताना पीठ वापरायचं नाहीये, नाहीतर जेव्हा आपण पुरी तेलात सोडू तेव्हा सगळं ते पीठ तेलात उतरतं. तेलाचा हात लावूनच आपल्याला पुरी लाटायची आहे. आणि पुरी आपल्याला पातळ लाटायची नाहीये, जाडच ठेवायची आहे. बघा आता आपलं तेलही छान तापलेलं आहे. त्यात पुरी सोडते. पुरीसाठी नेहमी एकदम कडकडीत तापलेलं तेलच हवं, तर पुरी छान फुगेल. हे बघा किती मस्त फुगली आहे बघा, टम्म एकदम. चार पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्या. जर तुमचा स्पीड जास्त असेल तर तुम्ही एका वेळेला एक तळून पटापट करू शकता. परफेक्ट रंग पण आलाय. आता ह्याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या पण तळून घेते. आपल्या टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्याही रेडी आहेत. त्याचबरोबर थंडगार आमरसही आपला तयार आहे, जो आपण दोन पद्धतीने बनवला होता. मिक्सरमध्ये बनवलेला असा क्रीमी असा मस्त आमरस आहे. त्याचबरोबर हाताने काढलेला पल्पी आमरस आपला रेडी आहे. तुम्हाला कोणत्या पद्धतीचा आमरस आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.